सॉरी सॉरी काकाजी, मी तर असंच बोललो. ऐसेच नको बोलत जाऊस. अय्यर सॉरी सॉरी सॉरी. अय्यर भाऊ काय तुम्ही पण झालं काय ते तरी सांगा ना. पोपट भाऊजी तेच कळेना झालंय ना. काकाजींनी जेठा भाऊंना फोन केला तर तिकडे चालू पांड्यांनी उचलला. भिंडे मास्तर, तू टप्पूला फोन करून विचार कुठपर्यंत पोहोचले ते लोक. हो मी विचारतो काकाजी. हे रोशन, तू पण गोगी दिकऱ्याला फरीથી फोन करनी, माहित तर पडेल की तो कुठे. हा सोनिये. अरे हे बघा, हे आले. चला बघ. सांग लवकर सांग, तुम्ही सगळे लोक पोलीस स्टेशन मध्ये का होता? लवकर सांग जेठे, तू सांगितलं होतंस, तू फोनवर म्हणाला होतास आल्यावर सांगतो म्हणून. अरे काय झालं सांग तरी. एक मिनिट हे बघा, जर तुम्ही शांत झालात तरच मी सांगू शकेन की काय झालं होतं. कुणी काही बोलायचं नाही, आता सांग पटकन. गोगी दिकरा, तू हॉस्पिटल मधून पोलीस स्टेशन मध्ये कधी गेलास? कधीपासून तुला फोन लावतोय, तुझा फोन स्विच ऑफ का लागतोय? तारक हो, आता तरी सांगा तुम्ही पोलीस स्टेशनला का गेला होता? काय झालं होतं? अरे बाबा, फायर ब्रिगेडची नोकरी आहे ना माझी, म्हणून गेलो होतो. म्हणजे जेठालाला पोलीस पकडून घेऊन गेली होती म्हणून गेलो होतो. अगो बाई, काय काकाजी आजच मला ओरडलं. ए जेठ्या बोल ना, पोलीस तुला पकडून का घेऊन गेले होते? काकाजी, टप्पूने पोलीस कंप्लेंट केली होती म्हणून जेठालाला पोलीस पकडून घेऊन गेली होती. टप्पू बाळा, तू कंप्लेंट केली होतीस? नाही आंटी, मी नाही, पूर्ण टप्पू सेनेने कंप्लेंट केली होती. सोनू, पूर्ण टप्पू सेना म्हणजे गोगी? तो पण पोलीस स्टेशनला गेलेला कंप्लेंट करायला? पूर्ण टप्पू सेनेने तुझ्या विरोधात कंप्लेंट केली? जेठ्या, त्यांनी आपल्या आई वडिलांकडे नाही, सरळ पोलिसांकडे कंप्लेंट केली. असं काय केलं होतंस तू? हो जेठाप्रा. नाही, या मुलाने माझ्या विरोधात कंप्लेंट नाही केली बापूजी. ते तर गोगीचा फोन हरवला होता ना, यासाठी ते लोक पोलीस स्टेशन गेले होते कंप्लेंट करायला. फोन हरवला? पण गोगीचा फोन हरवला यासाठी तुम्हाला का पोलीस स्टेशनला जावं लागलं? अरे ही गोष्ट गोल गोल का फिरतेय? कोणी मला सांगेल का की नेमकं काय झालंय? आजोबा, मी सगळं सांगतो. गोगी, हिम्मत ठेव आणि सगळं खरं खरं सांगून टाक. गोगी पुत्र, सांग काय झालं? काय झालं गोगी दिकरा? गोगी सांगून टाक, त्याने तुझं मन हलकं होईल. मन हलकं? चल सांग. हे सगळं काही माझ्यामुळे झालंय. माझ्या महागड्या मोबाईल घ्यायच्या हट्टामुळे सगळं झालंय. आमच्या कॉलेजमध्ये मॉन्टू नावाचा एक मुलगा आहे. मी त्याचा नवा मित्र झालो होतो. टप्पू सेनेनं मला समजावलेलं असतानाही मी त्याला भेटत राहिलो. आणि एक दिवस त्याने मला सुपर एक्स 100 मोबाईल बद्दल सांगितलं. मार्केटमध्ये नवीन फोन नाही का आला? सुपर एक्स 100 मोबाईल. तुला पाहिजे तो फोन? हो पाहिजे ना. माझ्याकडे असा एक्स्ट्रा पीस पडून मार्केटमध्ये याची किंमत 40,000 आहे, पण तुझ्यासाठी गोगी 30,000 ओनली. मोबाईल लेटेस्ट होता आणि मॉन्टू मला 40,000चा फोन फक्त 30,000 देत होता. मला नवे आणि लेटेस्ट फोन आवडतात म्हणून मला हाव सुटली आणि मॉन्टूच्या होला हो म्हणत गेलो. मॉन्टू जसं सांगत गेला मी तसंच करत गेलो आणि मॉन्टूने सांगितल्याप्रमाणे मी मम्मी पप्पांसमोर मोबाईलचा हट्ट धरला. जोपर्यंत हा फोन मला नाही मिळणार मी जेवणार नाहीये. गोगी पुत्र, अरे पुन्हा दरवाजा बंद करतोय. मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे. मम्मी पप्पांनी तर मोबाईल घ्यायला साफ मनाई केली होती, पण माहिती नाही मेनू काय झालं होतं.
मला काहीही करून सुपर एक्स 100 मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजेच होता. माझ्या डोक्यात फक्त हट्ट घर करून होता आणि याच हट्टाचा मॉन्टूने बरोबर फायदा उचलला. त्याने मला सांगितलं की आता 10,000 रुपये कॅश दे आणि माझा जो फोन आहे तो विकून 5,000 रुपये अजून येतील. मॉन्टूने गोगीला फसवलं होतं. त्याच्या डोक्यात एक गोष्ट फिट केली, जर का तुम्हाला 15,000 रुपये दिले तर मग हा मोबाईल तुझा होईल आणि बाकीचे पैसे नंतर थोडे थोडे करून देऊन टाक. गोगी पुत्र, तुझ्याजवळ हे 10,000 कसे आले? ते पॉकेट मनीतून वाचवलेले 5,000 रुपये माझ्याकडे होते. बाकीचे 5,000? गोगी, जवाब आप. बोलतो केम નથી? उत्तर दे, बाकीचे 5,000 कुठून आणलेस ते? सांग गोगी. उत्तर दे, बाकीचे 5,000 कुठून आणलेस ते? सांग गोगी. ते मी जे सकाळी माझ्या मित्राच्या वडिलांच्या इलाजासाठी पैसे मागितले होते ते मी खोटं बोललो होतो. ते पैसे औषधांसाठी नाही, माझ्या मोबाईलसाठी होते. गोगी, पैशांसाठी तू खोटं बोललास. नालायक, तुला जरा पण शरम नाही वाटली? काय करतेस तू? तेच जे करायला हवं होतं रोशन. कुठून शिकून आलास हे सगळं? बोल. गोगी, मी तुला सकाळीच विचारलं होतं की तू खोटं तर बोलत नाहीयेस ना? तेव्हा तू काय सांगितलं होतंस? नाही मम्मी, मी खरं बोलतोय. नफ्फड, बेशरम, खूप चुकीचं केलंस तू गोगी. मला तुझ्याकडून ही अपेक्षा मुळीच नव्हती. हो हो गोगी पुत्र, हे खूप चुकीचं केलंस तू. सोडी, रोशन वहिनी, आता तुमचं रागावणं साहजिकच आहे, पण तुम्ही जरा शांत व्हा. आणि गोगीने आपली चूक स्वीकारली आहे ना, एकदा त्याचं ऐकून तर घ्या, त्याला काय म्हणायचं आहे. सांग बेटा गोगी, नंतर काय झालं? मग मी मॉन्टूला पैसे आणि माझा मोबाईल देऊन टाकला आणि मॉन्टू मला सुपर एक्स 100 मोबाईलचा बॉक्स देऊन निघून गेला. आणि मग गोगी आनंदाने आम्हाला त्याचा नवीन फोन दाखवायला आला. ओए टप्पू, बघ, मॉन्टू डार्लिंगने मला नवीन फोन दिला. अरे वा, गुड यार. आणि जसं गोगीने मोबाईलचा बॉक्स उघडला तसं त्यातून मोबाईल नाही तर साबणाची वडी बाहेर निघाली. काय सांगताय तुम्ही? आणि मोबाईलच्या जागी जेव्हा गोगीने साबणाची वडी पाहिली तेव्हा गोगी आश्चर्यचकित झाला. आणि मग त्याने लगेच मॉन्टूला फोन केला. तेव्हा मॉन्टू म्हणाला की मी तुला बॉक्स पॅक मोबाईल दिला होता ना? हो, दिला होता. मग बाज विषय संपला. आता त्यातून साबणाची वडी निघाली, त्याला आता मी काय करू शकतो? तू आधीच सर्व बघून घ्यायला हवा होतास. तू चेक नाही केलंस तर त्यात काय माझी चूक आहे? मी मोबाईल तुला दिलाय म्हणजे दिलाय. हा मोंटू तर खूपच हुशार मुलगा निघाला. हो,